जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, सेंट्रल लेवलला CISF मित्रांनो 1161 जागा निघालेले आहे, पण ह्याच्यावरती फक्त आपल्याला 10वी पास वरती हा फॉर्म भरता येणार आहे। याच्यामध्ये महिलाही हा फॉर्म भरू शकतात आणि पुरुषही फॉर्म भरतात। ही भरती फक्त ट्रेडमनची आहे, पण आता याचे फॉर्म कधी सुरू होणार? मग आता हे जे फॉर्म सुरू होणार मित्रांनो 5 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पेमेंटही करू शकता। समजलं? तर मी हे ट्रेडमनची भरती आहे। याच्यामध्ये मित्रांनो मैदानी परीक्षा पहिल्यांदा होणार आहे। समजलं का? मैदानीमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगतोच, पण पहिल्यांदा प्रोसेस सांगतो तुम्हाला। पहिल्यांदा मैदानी परीक्षा होणार, फिजिकल, नंतर तुमचे डॉक्युमेंट होणार। डॉक्युमेंट काय काय लागतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल, पण हा पहिल्यांदा भरतीबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतर तुमचे ट्रेड टेस्ट, समजा तुम्ही कुक हा ट्रेड निवडला तर त्याच्याबद्दलची तुमची एक टेस्ट असेल। जशी आपल्या पोलीस भरतीला तुम्ही जर वाहन चालकचा फॉर्म भरला, तुमचे पहिल्यांदा लेखी होते, त्यानंतर ट्रेड टेस्ट होते, म्हणजे तुमचा गाडी चालवून दाखवली जाते, तसे तुमचा ट्रेड चेक केला जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक मार्क असतात। समजलं? त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते। पण लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो कोणते कोणते सब्जेक्ट असतात आणि मार्क किती असतात ते पण मी पुढे सांगतोच तुम्हाला। आता त्याच्यानंतर तो खूप महत्त्वाचं म्हणजे मेडिकल होणार। मग मेडिकलमध्ये जर तुम्ही फिट झाला तर तुम्हाला तर त्या ट्रेडला त्या नोकरीसाठी तुम्ही पात्र आहात असं समजलं जातं। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जनरल वाल्यांसाठी वयोमर्यादा काय आहे? फक्त 10वी पास वरती आहे। वयोमर्यादा आहे 18 ते मित्रांनो 23 वर्ष, 5 वर्ष, 18 ते 23, समजलं का? आणि महिला आणि पुरुष दोन्ही हे फॉर्म भरू शकतात। ओबीसी वाल्यांसाठी आहे 18 ते 26 वर्ष, व्यवस्थित आहे का? आणि SC ST वाल्यांसाठी आहे 18 ते 28 वर्ष। असं कास्टनुसार त्यांनी एज दिलेलं आहे मित्रांनो। तर 10वी पास वरती पुरुषांची उंची किती लागेल आणि महिलांची किती लागेल? उंची पुरुषांची लागेल 170 सेंटीमीटर, जे आपले पोलीस भरतीला 165 आहे, पण CISF मध्ये 170 सेंटीमीटर आहे, आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर, 157 सेंटीमीटर, समजलं? आणि मुलांसाठी चेस्ट असणार आहे न फुगवता 80 आणि प्लस 5 85, म्हणजे 5 सेंटीमीटर मला छाती फुगून, फक्त मुलांकरिता। समजलं? मग ह्याच्यामध्ये फिजिकल काय आहे? मैदानी चाचणी जी तुमची पहिल्यांदा होणार आहे। ह्याच्यामध्ये मित्रांनो 1600 मीटर असणार आहे, आणि 1600 मीटर साठी आपल्याला फक्त 6 मिनिट 30 सेकंद असणार आहे, आणि ते तुम्ही हसत पळू शकता। बरोबर का नाही मित्रांनो? ह्या भरतीला कसं असतं, भरपूर जण फॉर्म टाकत नाही, कारण की जागा भरपूर कमी आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो असं तुमचा ट्रेड चांगला, ट्रेड चेक करा आपला ट्राय, आणि फॉर्म भरून टाका मित्रांनो। जास्त फॉर्म येत नाही याला, झालं चांगलं आपलं, चुकून तर काय वाईट आहे मित्रांनो। आणि तर महिलांना मित्रांनो 800 मीटर आहे, फक्त 4 मिनिटांमध्ये। ते तर काय कधीही पळाले तरी त्यांचं 4 मिनिटांमध्ये 800 मीटर निघून जातं। त्याच्यामुळं मुलांना 6.5 मिनिटं आणि मुलांना 4 मिनिटं ओके होऊन जातं। तर मित्रांनो, पेमेंटचं कसं आहे? पेमेंट असण्याच्या सुरुवातीला 21,000 ते 69,000 पर्यंत म्हणजे पेमेंट चांगल्या प्रकारे, आणि तुम्हाला बाकीच्या मेडिकलच्या वगैरे राहण्याच्या सोयीसुविधा, शाळेच्या सोयीसुविधा, सगळ्या सोयीसुविधा आपल्याला आर्मी मधल्या यांच्यामध्ये तुम्हाला मिळतातच। त्याच्यामुळे पेमेंट पण चांगला आहे। आणि लेखी परीक्षा मित्रांनो 100 मार्काचे, 100 प्रश्न आणि 100 मार्क, प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी। ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे? GK, मॅथ आणि रिझनिंग, ह्याच्यामध्ये 2 तासाचा पेपर असेल 100 मार्काचा। समजलं का मित्रांनो? आणि तुम्हाला वाटत असेल की कोणत्या भाषेमध्ये होणार? हे आपलं भाषा हिंदी आणि इंग्लिशमध्येच हा पेपर होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे तुम्हाला फक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, की काय काय जणांना माहित नसतं। त्यामुळे हा फॉर्म आता 5 तारखेपासून, 5 मार्च पासून या ऑनलाईन फॉर्म निघणार आहे। तर ते फॉर्म तात्काळ भरून टाका, आणि काय असेल त्याची तयारी चालू करा मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बस.